चल येऊ चल येऊ चल येऊ चल येऊ चल येऊ वाढ येऊ पाय काढ हां चल येऊ नमस्कार मित्रांनो, सर्वांचं आमच्या पवन मलकापूर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जे कोण आमची नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला आता हे बघू शकताय तुम्ही. आता जे आपली तन्वी आहे, तन्वीला गाडी शिकायची जास्तीत जास्त इच्छा होती आणि तिला जास्त गाडी शिकण्यामध्ये इंटरेस्ट जास्त असल्यामुळे तिनं अवघ्या 10 वर्षामध्ये बघा गाडी कशी शिकले. सुरुवातीला कोणालाही त्रास होत असतो, परंतु नंतर ते सवय लागल्यानंतर ते आपल्याला एकदम परफेक्ट जमत असते. जेव्हा आपण कोणतंही कार्य करू लागलो तर ते कार्य करत असताना आपण मेहनत जास्त घेतली पाहिजे आणि त्या मेहनतीमध्येच आपल्याला जास्त फळ मिळत असते. हे तुम्ही ध्यानात ठेवा आणि प्रत्येक कार्य कोणतंही कार्य करा, परंतु त्या कार्यापासून आपल्याला जास्त सफलता मिळत असते. आणि तेच कार्य म्हणजे हो काही आपली तन्वी आहे. तन्वीला जास्त इंटरेस्ट गाडी शिकण्यामध्ये होता, त्यासाठी तिनं जास्तीत जास्त मेहनत घेतली, गाडी शिकली आणि ती एकदम आता परफेक्ट गाडी शिकायला तयार झाली आहे. आणि तिनं कशा प्रकारे गाडी चालते हे तुम्ही बघू शकता. बघा एकदम परफेक्ट. कुठेही गचका आल्यानंतर तिनं थांबत नाही, म्हणजेच एकदम व्यवस्थित स्पीडनुसार आणि अत्यंत सावकाशपणे तिने गाडी शिकलेली आहे. आणि त्याच गाडीमधून तिच्या गाडी शिकण्यामधून आपल्याला भरपूर असं शिकण्यासाठी मिळते, परंतु ते आपण आत्मसात करायला पाहिजे. जे कोणी आमचे व्हिडिओ नवीन पाहत आहे त्यांनी आमच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा, आपण कोणतेही कार्य करत असताना एखादी कार्य जर करू लागलो तर त्या कार्यामध्ये जर आपल्याला सफलता मिळू लागली नसली तर आपण ते कार्य सोडून देत असतो. परंतु असं काही करू नका. आपण कोणतेही कार्य करू लागलो तरी ते कार्य करत असताना आपल्याला अनेक अडचणी येत असतात, परंतु शेवटी त्या कार्याचं फळ आपल्याला नक्की भेटतच असते. त्यासाठी आपण कोणतंही कार्य करू लागलो ते कार्य सोडू नका. आणि हे बघू शकता हो का, तर मी कसल्या भारी गाडी शिकली आणि तिला हात धरायची गरज लागली नाही आणि तिला गिअर टाकायची गरज लागली नाही. म्हणजे मी तिला गिअर टाकूनसुद्धा दिली नाही, तिनं स्वतःहून गिअर टाकली, तीच तिनं चालू केली आणि तिनंच एकदम अतिशय चांगल्या प्रकारे गाडी शिकली. थोडं थोडं मध्ये थोडंसं कंट्रोल करण्यासाठी धरावं लागलं तर गाडी मला पण शेवटी तिनं गाडी एकदम परफेक्ट शिकलेली आहे. तुम्ही बघू शकता बघा गाडी तिनं कसल्या वेगाने चढवलेली. मी तिला महाग आरून जास्त हे करू लागलो, परंतु तिनं गाडी फास्टच चालू लागली होती आणि फास्ट गाडी तिने शिकली. आणि तिला गाडी शिकण्यासाठी फक्त 2 दिवस लागले होते. 2 दिवसामध्येच तिनं गाडी पूर्ण गाडी शिकली तिने. आणि त्याच गाडीनुसार तिनं टेबल गाडीत माणसाला बसून निघून तिनं. त्याचा आपण व्हिडिओ आहे म्हणजे तुम्हाला ते दाखवतो नंतर. आता मी फक्त एकटाचा मागं एकट्यानुसारच बघू शकता बघा कसलं भारी चाललेली तिने गाडी. आणि गाडीचा जे चालण्याचा रस्ता होता का, ते रस्ता का तिनं चांबरग्याच्या रस्त्याला चढलेली आहे. आणि तिथं चांबरग्याच्या रस्त्यामध्ये कसं माहिती आहे का, इकडून झाडी पुढून झाडी नागमोडी रस्ता आहे. नागमोडी रस्ता असल्यामुळे का पुढून वाहन नाही का काय म्हणजे आपल्याला समजतसुद्धा नाही. असल्या रस्त्यावर तिने गाडी शिकली आहे आणि बरोबर कंट्रोल करूनच तिने गाडी शिकली. जर पुढून जर वाहन आलं तर त्या वाहनाला कसं कंट्रोल करायचं आणि आपण कोणत्या साईडनं जायचं, रस्त्याच्या डाव्या साईडनं जायचं का उजव्या साईडनं जायचं, का त्या वाहनाला पाडायचं का वाहनाच्या कडेनं साईडनं जायचं, हे सुद्धा तिला समजते. आणि त्याच्यानुसारच तिने गाडी शिकली आहे बघा. अतिशय चांगल्या प्रकारे तिनं गाडी शिकायला मला काय वाटलं तर तिनं कुठंतरी पाडते कुठंतरी हे करते आहे, परंतु तिने गाडी कुठं पाडली नाही आणि गाडी अतिशय चांगल्या प्रकारे तिने गाडी शिकली. एवढं भारी मला आनंद वाटला मी, कारण की माझ्या हाताखाली तिने गाडी शिकली बरं का. लय भारी आनंद होतो आहे. साध्या सोप्या रस्त्याला तर कोणीही गाडी चालते, परंतु नागमोडी रस्ता जो असतो का, त्या नागमोडी रस्त्याला आपला पुढून वाहन उलालं आहे का मागून वाहन उलालं आहे, मागून आलेलं तर दिसते परंतु पुढून उलालं आहे काय आपल्याला समजत नाही. पुढं गाव आहे का काय हे सुद्धा कळत नाही.
परंतु असं नसतं गाडी शिकली ती गाडी शिकण्याचा टायमिंग होता. मग आता आपण चांबर्यामध्ये चाललो होतो का, चांबर्यामध्ये सुद्धा गेलो होतो. ही सांच्या परी तिने गाडी शिकली आणि सांच्या परी जास्तीत जास्त कडकडाट याचा पण लागला. त्या ढग आलतं म्हणजे आबाळ बी आलतं पण त्या पाऊस बी जास्त येणार होतं. परंतु तरीसुद्धा आम्ही गाडी शिकली. चौघा हे दुसरा दिवस आहे बघ गाडीचा. त्याला कसली भारी शिकते बघ. आता तरी गाडीला ना ट्रिपल लिहिलेवर किती गाडी बघूच्यात आहे. संदेश तर एकदा तुला तर हात धरायचं गरज सुद्धा लागेल. आमच्या दोघाला तर बसून तिने घेऊन गेली बी. नंतर कारेवाडी इकडं तिकडं मी चक्रावर चक्रा. कारवाडी न्यायची का? जर असंच जर तुमची कोणती भाची असेल तर तिला पण असंच गाडी शिकवा तुम्ही बी. आमच्या व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओ लाईक मात्र नक्की करा.